छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये आज ज्यांचा सत्कार करतोय ते प्रसाद आणि शिंदे सर, तसेच व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय उपस्थित सर्व माझ्या मायमाऊल्या बंधू भगिनी आणि छोटे बच्चे कंपनी, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. रायगडमध्ये सत्कार समारंभाला येत असताना मनामध्ये दुगदुग होती. काद्याप किती लांब परिसर नेतात, किती लांब नेतात. परंतु जेव्हा इथे कालभैरव मंदिरासमोर आलो आणि इतका मोठा जनसमुदाय बघून खरोखरच आनंद वाटला का प्रसादच्या सत्कारासाठी संपूर्ण गाव सज्ज झालेलं आहे. आपलं म्हणणंच आहे का आपण खूप लोकांच्या सत्कार केले, खूप लोकांचे पदस्पर्श केले, खूप लोकांच्या पालख्या वाहिल्या. आपण आपल्या मुलांकडे कधी अशा आदराने बघत नाही. आपण आपल्या मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या पालख्या, त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे. जेव्हा योग्य असतील तेव्हा त्यांचा सत्कार करण्याचं काम तुमचं आमचं आहे. आम्ही या पृथ्वी तलावरती आपल्या आईबाबापेक्षा मोठं दैवत नसतं तेच मानतोय. तुम्ही कधी आलात, ठाण्याला आलात, पालघरला आलात तर कधी समजेल तुम्हाला का आईच्या नावाने शाळा सुरू केल्या आहेत, वडिलांच्या नावाने रुग्णालय सुरू केलेले आहेत. आई बाबा दोन्ही जसे आता आजी होत्या त्या पद्धतीने काम करतायत. अगदी झळपोलीचा आपल्या जिजाऊ नगरीमधला संपूर्ण कॅम्पस आई बाबा सांभाळण्याचं काम करतात. आज मला सकाळीच मंडणगडला यायचं होतं. शहापूरला एक कार्यक्रम होता. आई बाबांना सांगितलं बाबा मला जमणार नाही, तुम्ही जा. ते कार्यक्रमही हँडल करतात. कारण ज्यांच्या मुलं आपला जन्म झाला, ज्यांच्या आशीर्वादाने हे काम चालतंय, या सर्व आई बाबांना मी वंदन करतोय. गेल्या 2008 पासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था हे ध्येय धोरण आहे का कोकणचे 5 जिल्हे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील दीनदुबळ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलांना उच्च दर्जाचं, शेतमजुराच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत. नुसतं आम्ही बोलतोय का बाबा बिल्डिंगमध्ये काम करायला आमचा पालघरचा आदिवासी माणूस असतो, हॉटेलमध्ये काम करायला ठाण्याचा मुरबाड शहापूरचा माणूस असतो, इतर घरकाम किंवा इतर काम करायला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातल्या ताया असतात, दादा असतात, ड्रायव्हर असतो, लिफ्टमन असतो, वॉचमॅन असतो. हे चित्र आम्हाला बदलण्यासाठी जिजाऊ गेल्या 18 वर्षापासून काम करते. आपल्याला प्रत्येक मुलाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पालकानेही स्वप्न बघितलं पाहिजेत. आमच्या कुठल्याही माऊलीला, कुठल्याही दादाला मुलांच्या शिक्षणासाठी जमीन विकायला लागणार नाही. त्याची जबाबदारी 100% आपल्या जिजाऊची. स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत. जर छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी स्वप्न दाखवलं तेव्हा 450 वर्षापूर्वी इतका मोठा लढा निर्माण करून मोगलांच्या विरोधात लढण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. आपणही मायबावल्यांना पुढे बसलेल्या मुलांना सांगा, आज तुमच्यापर्यंत जिजाऊ बदलेल. तुम्ही जी स्वप्न बघाल, जगाच्या पाठीवर शिक्षण घेण्याची, ते शिक्षण देण्यासाठी जिजाऊ तुमच्या बरोबर एका कुटुंबाप्रमाणे. अगदी परमेश्वरासमोर, कालभैरवासमोर शब्द देतोय, परंतु स्वप्न मोठी पहा आणि मोठ्या स्वप्न पूर्ततेसाठी अभ्यासाचं सातत्य ठेवायला सांगा. एकदा मुलं अभ्यासाला लागले का घरातली टीव्ही, तुमचे मोबाईलचे फोन, नवरा बायकोचे वाद हे सगळे विसरून जायचे. संपूर्ण वेळ त्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने दिला पाहिजे. त्या मुलाच्या नावाने आपल्याला ओळखलं पाहिजे. तोच आनंद आपल्याला सर्वात महत्वाचा असतो. आमचे आई बाबा कुठे लग्नात गेले, कुठेही गेले तर छोटी छोटी मुलं असतात. ती मुलं बाबांजवळ जातात आणि त्यांना सांगतात का हा तुम्ही निलेश सांबरेंचे बाबा आहेत ना, नमस्कार नमस्कार करतात. किती अभिमान वाटत असेल. आम्ही आमच्या मुलांना सांगतो तुम्ही इतकं मोठं काम करा का मला अभिमान वाटला पाहिजे का मी धीरज सांबरेचे वडील आहेत का तेजस्विनीचा वडील आहे. त्याप्रमाणे आपणही आपल्या मुलांना सांगा. काय कठीण नाही तायांनो. आपल्या जिजाऊ अकॅडमीमध्ये आई वडील नसलेले स्वप्नील माने IPS झाले. जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना 19 वर्षीय मोहिनी बारमाल पती हार्ट अटॅकने जातात. ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये धुणी भांडी करण्याचं काम करत राहते. आणि त्या मोहिनी बारमालला आपल्या ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रात येते. पोलीस भरतीला उशीर असतो तेवढ्याच मुंबई महापालिकेची अग्निशमक दलाची भरती निघते. 800 विद्यार्थ्यांच्या भरतीमध्ये 119 विद्यार्थी आपले लागतात. मोहिनी बारमालला आपण अभ्यास करण्याचेही पैसे देतो आणि तीच मोहिनी बारमाल आज दादरच्या सबस्टेशनमध्ये नोकरी करते. कितीतरी विद्यार्थी आमच्या आदिवासी पट्ट्यातले आहेत का उद्या आई वडील लग्न करून देतात म्हणून ते कागदपत्र घेऊन पळून आपल्या जिजाऊ नगरीत येतात आणि 6 महिन्यात वर्षात पोलिसची वर्दी घेऊन निघून जातात. आपल्याला पोलीस तर बनवायचे आहेत, परंतु आपलं म्हणणंच आहे का गावचा तलाठी, ग्रामसेवक पासनं तर CO, कलेक्टर, SP पर्यंत आपल्याला याच मातीतील विद्यार्थी केले पाहिजेत. आपल्याला 5 वर्षाच्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी या लढाईत आयुष्यभर लढतच राहायचे आहेत. परंतु वयाच्या 21व्या वर्षी इथली आपली मुलगी
पंतप्रधान कार्यालय चालवायला गेली पाहिजे, अशी व्यवस्था आपल्याला करायची. अशा प्रकारे विद्यार्थी घडले पाहिजे. तुमच्या नात्या गोत्यात कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी हुशार असेल, त्यांची शिकण्याची परिस्थिती नसेल, इयत्ता 9वी पासून तुम्ही आपल्या जिजाऊमध्ये द्या. एंट्रन्स एक्झाम असते, ती पास झाली, तिला डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर बनवण्याचं काम जिजाऊ करेल. तिला IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर व्हायचं असेल तर JEEचं शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ संस्था करेल. तिला स्पर्धा परीक्षामार्फत अधिकारी व्हायचं असेल, तिने आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. तिला CA व्हायचं असेल, तिला न्यायाधीश व्हायचं असेल, जे स्वप्न तुम्ही पाहाल, ती मुलगी पाहिल, मुलगा पाहिल, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अभ्यासाचं सातत्य ठेवलं तर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जिजाऊची जबाबदारी. आता आमच्या शहर प्रमुखांनी पत्र दिलं, ॲम्ब्युलन्स द्या. शहर प्रमुख साहेब, आपण शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगत होतो का या रायगडावर शिवसेनेचा झेंडा जिल्हा परिषद लावा, 1 वर्षाच्या आतमध्ये आपण हॉस्पिटल देऊ. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न केले, तुमच्याकडून काही कमतरता झाली नाही. शेवटी निवडणुका आहे, जय विजय होत असतो. परंतु येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला इथे 25 ते 30 किलोमीटर एरियामध्ये जसं रत्नागिरीचं, ठाण्याचं, पालघरचं रुग्णालय, तशाच प्रकारचं सर्व आजारासाठी मोफत आरोग्य मेडिकल सेवा व्यवस्था करण्याचं काम जिजाऊ करेल. परंतु आपण संघटित झालो पाहिजे. निवडणुका संपल्या, जात पात धर्म पक्ष विसरून गाव म्हणून आपण एकत्र झालो पाहिजे. का आपले चालत नाही? बाजूलाच आपल्या असलेला पश्चिम महाराष्ट्र जाऊन बघा बरं. तिथल्या सरपंचाचा फोन आल्यानंतर का सरपंच मंत्र्याकडे गेल्यानंतर कशा प्रकारे मंत्री खडबडून जागे होतात. आपल्याला काय विचारलं जात नाही, कारण आपण संघटित नाहीयेत. आपल्याच बाजूला मंडणगडला सकाळी गेलो होतो, तो तर भाग इथल्यापेक्षा मागासलेला. कार्यक्रम होणार म्हणून सत्ताधाऱ्यांनीच सांगितलं कार्यक्रमाला पदाधिकारी पाठवू नका. अशा प्रकारे अज्ञानपणा सोडला पाहिजे. चांगल्या कामासाठी आपण सर्वजण एकत्र झालो पाहिजे. मला तिथे नाविलाज असतो सांगायला लागलं का आम्ही का आईच्या नावाने दारूची दुकानं उघडणारे नाहीत, आम्ही आईच्या नावाने शाळा उघडणार आहेत. कारण आज मातृदिन आहे. आजच्या दिवशी सांगतोय आपल्याला एक चांगली शाळाही मी या विभागामध्ये देईन, हॉस्पिटल देईन. येत्या 2 वर्षामध्ये या दोन्ही गोष्टीची पूर्तता आपल्यासाठी करेन. आपण सर्वांनी शिक्षणाबाबत गावागावात जाऊन प्रबोधन करणे गरजेचं आहे. आरोग्याबाबत गावागावामध्ये प्रबोधन करणे गरजेचं आहे. आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. स्वप्नील माने किंवा इतर उदाहरणं देता देता आपल्याला डॉक्टर राजेंद्र भारुडांचं उदाहरण देता येईल. नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यामध्ये जन्म झाला व आईच्या पोटात असताना 7व्या महिन्यात बाबा गेले. बाबा गेल्यानंतर गाववाले सांगायला लागले बाळ पाडून टाका. मावशीने सांगितलं नाही, बाळाला जन्म द्यायचा. जन्म दिल्यानंतर रोजगार हमीवरती आई ना मावशी कामाला जात असायची. आपण सांगतो झोलीमध्ये तो झोपवलेला असा, तो रडायचा. मावशी त्याला दारू पाजायची आणि त्याला झोपवायची. परंतु तेच डॉक्टर राजेंद्र भारुड पुढे डॉक्टर होतात, नवोदयाची परीक्षा देतात, नवोदयमध्ये 12वी पर्यंत गेल्यानंतर डॉक्टर केला, मुंबईला येतात. डॉक्टर करत असतानाच UPSCचा अभ्यास करतात. आणि जेव्हा कोविड सारखा काळ होता तेव्हा नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं की जिथे मृत्यूचा रेट एकदम कमी झाला होता कोविड काळामध्ये, कारण तिथल्या भूमीतील जिल्हाधिकारी होता.